आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यातील तलहारी तांडा शेत शिवारात वाघाने वन्यप्राणी रोहीची शिकार केल्याची घटना 24 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली। जंगलालगत असलेल्या कापसाच्या शेतात ही घटना घडल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनास्थळी मृत रोहीचा काही भाग वाघाने फस्त केल्याचे आढळून आले असून वाघाने शिकार केल्यानंतर जंगलाकडे कूच केल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे। या घटनेची माहिती मिळताच वन विकास महामंडळ व प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली। या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे व वनपरिक्षेत्र अधिकारी बी संधू पटलवार यांना माहिती देण्यात आली असता वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी पंचनामा करून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले। वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे। पाहणी दरम्यान वनरक्षक PM पाटील, VV घुले, वनमजूर दीपक शेळके, रवींद्र पवार व नागोराव बोंबले उपस्थित होते। या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी जंगलालगतच्या भागात काम करताना सतर्क राहावे, एकट्याने शेतात जाणे टाळावे, तसेच संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट GK न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।